गोलंदाजी मार्कवर करण आहे. सचिन 11 जुगरेवाडी संघाचा संकटमोचक गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर करण. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर गुरुनाथ. नॉन स्ट्राईकला उदय. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन समोर चांगला स्ट्रोक आहे. वाईडिश लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण घेतले जाईल. सिंगलच्या मदतीने चिंचवाडी संघाचं खातं ओपन होतंय. जर विचार केला तर चिंचवाडी संघ मागच्या हप्त्यामध्ये बोंबावाडी टुर्नामेंटमध्ये सुपर 4 मध्ये गेला होता, परंतु तिथे त्यांना चौथ्या का तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं होतं. परंतु या स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळतोय चिंचवाडी संघ. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा करण. ऑन स्ट्राईकला फलंदाज उदय. यावेळेस तेज तर्रार चेंडू. पंच सांगतात खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम टेपाचवाडी एक चांगला खेळाडू जगदीश हिंदोळा. स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल विष्णू वारगडे आणि कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये चांगलं कॅमेरामन पाहायला मिळतो. यारकर चेंडू बन नाटवेग थांबवलं गेलंय. फलंदाज उदयला. ही स्पर्धा मात्र कव्हर केली गेले स्टार इव्हेंट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून. चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी. चांगलं वैशिष्ट्य आहे त्यांचं सुद्धा. जरी नवीन वाहिनी आहे परंतु चांगली कामगिरी केली जाते त्यांच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आहेत फक्त अवघ्या एक धाव आहे. चांगला स्ट्रोक आहे. मिड ऑन मध्ये डायरेक्ट हिटची संधी. डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी उदयला पहिल्या कक्षामध्ये यावं लागलं असतं. सिंगल धाव सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते तब्बल 3 या अंकावरती. चांगली मॅच होईल का हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे, कारण एक तडाखेबाज संघ आहे फिल्डिंग करणारा सचिन 11 जुगरेवाडी. परंतु क्रिकेटमध्ये कोणताही संघ हलका नाहीये. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय ना तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. चांगला स्ट्रोक आहे. शॉर्ट फाईन लेगच्या गॅपमध्ये, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षण खराब. शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलं गेले. तिसरीसाठी प्रयत्न. यावेळेस 2 धावा. गुड रनिंग. 2च्या मदतीने चिंचवाडी संघाची टोटल जाऊन पोहोचते 5 या अंकावरती. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक ऑनलाईन स्टार इव्हेंटच्या लाईव्हच्या माध्यमातून जोडले असतील त्यांचंही या संध्याकाळच्या सत्रामध्ये जे चेडोबा क्रिकेट संघ पेटारवाडी आयोजनामध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक. समोर ड्राईव्ह आहे. खराब क्षेत्ररक्षण. सेमी सीमा पार 4 धावा. नऊ धावा आहे. शेवटचा चेंडू असेल. करण असेल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला गुरुनाथ ठोंबरे अष्टपैलू खेळाडू. चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये दुर्वर क्षेत्ररक्षक आहे. दुसरीसाठी प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण आणि तिथे डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. मोठा धक्का. फलंदाज गुरुनाथ बॅक टू डग आउट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि चिंचवाडी संघाची टोटल 10 धावा. ज्या खेळाडूवर सर्व नजरा होत्या तो खेळाडू धावाच्या स्वरूपात गुरुनाथ बाद होतोय. जसं सेमीफायनल 2 मध्ये कैलास धावबाद झाला होता तसं चित्र पाहायला मिळतंय मेगा फायनल मध्ये. गुरुनाथ धावबाद होतोय आणि धावफलकावरती चिंचवाडी संघाची टोटल 1 गडी बाद 10 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर भरत पादीर असेल ज्याने सेमीफायनल 2 मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि पुन्हा षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी मेगा फायनल मध्ये भरत पादीर. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल उदय. नॉन स्ट्राईकला पंकज. पहिला चेंडू शॉर्टम पूल केला. आपण पाहू शकाल तिथे चांगले क्षेत्ररक्षण होते. डीप मिड विकेटला घेतली जाईल अवघी सिंगल. सिंगलच्या मदतीने चिंचवाडी संघाची टोटल 11 या अंकावरती. आणि आता ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल पंकज.
भन्नाट वेग आहे भरतकडे. डॉट बॉल थांबवलं गेलंय फलंदाज पंकजला. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर आलेला डॉट बॉल. आणि मेगा फायनल मध्ये पहिल्या डावात बॅटिंग करत असताना टोटल आता एक गडी बाद चिंचवाडी संघाच्या 11 अंकावरती. स्ट्रायकिंगला पंकज, नॉन स्ट्राईकला उदय, गोलंदाजी मार्कवर भरत पाटील राऊंड द विकेटने. भन्नाट वेग पाहायला मिळतोय, जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाला मात्र गोलंदाजाची शैली समजणं थोडं आवश्यक आहे, कारण लेग ब्रेक टाकले जातात चेंडू. भरपूर चांगली गोलंदाजी भरत पाटीलची. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि अवघी 1 धाव खर्च केले. काय जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आहे. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे योग्य, चांगले क्षेत्ररक्षण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट घेतल्या जातील. तब्बल 2 धावा. 2च्या मदतीने 13 बनल्यात. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा पंकज. गुरुनाथ जर म्हणत असेल धावा झाला नसता तर 1-2 मोठा फटका नक्कीच आला असता या षटकामध्ये. ऑन स्ट्राईकला पंकज. यावेळेस घुटना टेकचा फटका फसला. जेलची संधी, चेंडू खाली. फलंदाज बाद होतो. योगेश आलाय चेंडू खाली. दुसरा धक्का चिंचवाडी संघाला. स्ट्रायकिंगला आता नौका फलंदाज आहे निवृत्ती हिंदोळा. ऑन स्ट्राईकला असेल निवृत्ती. यावेळेस स्लॉट मध्ये जरूर होता. चांगली गोलंदाजी, डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ संपलाय. चिंचवाडी संघाची टोटल 13. चला लगेच शेवटचं षटक चालू करा. तेरा धावा आहेत. 13. समालोचकचा आवाज भरपूर आहे, परंतु इथे जर आवाज भरपूर काढला तर पूर्ण सिस्टीम बंद होते, त्याच्यामुळे थोडं स्लो बोलायला लागतंय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण. यावेळी चांगला स्ट्रोक, परंतु फटका फसला होता. 1 धाव कंप्लीट होते सिंगलच्या मदतीने. तब्बल 14. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राईकला आता निवृत्ती. निवृत्तीकडे भरपूर क्षमता, एक चांगला खेळाडू आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 बनल्यात. अक्रॉस द लाईन चांगला स्ट्रोक नाहीये. पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू खाली. योगेश पारधी. काय जबरदस्त फिल्डिंग. फलंदाज बाद. 3रा धक्का. नवीन खेळाडू पवन आहे ऑन स्ट्राईकला. कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या नादात निवृत्ती बाद होतोय. सध्या मेगा फायनल मध्ये अडचणीत सापडलाय चिंचवाडी संघ, कारण समोर एक चांगला संघ आहे. कशेळ विभागातील एक दमदार संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. तो संघ क्षेत्ररक्षण करतोय. सचिन 11 जुगरेवाडी. दशरथ आयनकर साहेब जर आले असतील तर समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. यावेळेस शॉर्टअप लेनचा चेंडू होता. पंच सांगतात वाईड चेंडू. पंधरा बनल्या. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहू शकाल आमचे मित्र राम भांगारे. त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या दिवसामध्ये समालोचन सुद्धा ऐकलं होतं माझ्या गैरहजेरीमध्ये. समोर उडवलाय चांगला स्ट्रोक. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला खराब. आणि तिथे आपण पाहू शकाल पुन्हा एकदा फलंदाज धावपाच्या स्वरूपात बाद होतोय. नवीन फलंदाज पाहायला मिळेल प्रतीक. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल फलंदाज पवन.
16 धावा बनल्यात. जर चिंचवाडी संघाला कमबॅक करायचा असेल तर चांगले पटके खेळायला लागतील, कारण प्रेक्षक सुद्धा हळूहळू घरी गेले. त्यांना समजलंय की सामना एकतर्फी होऊ शकतोय. समोर उडवलाय फटका दर्जेदार, वॉट अ शॉट, लॉंग ऑफ मध्ये शेवटच्या मोमेंटला अप्रतिम झेल, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिंचवाडी संघाकडून चंदन पूर्णपणे अडचणीत सापडलाय, कारण 30 धावा तरी कराव्याच्या होत्या, कारण समोर सचिन 11 जुगरेवाडी खेळतोय आणि खराब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. स्लोअरवन चेंडू फेकले जातात. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल वाईडिश मिड ऑफला चांगले क्षेत्ररक्षण घेतली जाईल. अवघी सिंगल. 17 बनल्यात आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक, म्हणजे 18 बॉल आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये किती बनवावे लागतील शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर विकेट आले आणि आता येणारे 18 चेंडू आणि सचिन 11 जुगरेवाडी संघाला 18ची गरज. प्रमुख मान्यवरांची इथे उपस्थिती लाभले. त्या दोन्ही मान्यवरांचं आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. येणारे 18 चेंडू आणि सचिन 11 जुगरेवाडी संघाला चॅम्पियन बनण्यासाठी फक्त 18ची गरज. जय चेडोबा क्रिकेट संघ पेटारवाडी आयोजित भव्य दिव्य स्पर्धा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील मेगा फायनलची मॅच. पहिल्या डावामध्ये चिंचवाडी संघाने 17 बनवल्यात. आता येणारे 18 चेंडू आणि सचिन 11 जुगरेवाडी संघाला टार्गेट आहे फक्त अवघ्या 18ची गरज आहे. ऑन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल योगेश पारधी, नॉन स्ट्राईकला असेल प्रवीण. सलामीची जोडी इंटर झाले. गोलंदाजी ट्रॅकवर गुरुनाथ टोंबरे. स्ट्रायकेलला जुगरेवाडी संघाचा तारणार खेळाडू योगेश पारधी. छोटा पॅकेटचा मोठा फलंदाज. गुरुनाथचा पहिला चेंडू योगेशसाठी. अक्रॉस द लाईन, चांगला स्ट्रोक, वॉट अ शॉट, योगेश ऑन फायर, ठोकला इथे चौकार, 4 धावा. चौकार आला आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 14ची गरज. कव्हर ड्राईव्हचा काय देखना फटका, वॉट अ शॉट, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, सेंडू फरार, 4 धावा. सचिन 11 जुगरेवाडी संघाची आज नाईट मध्ये मॅच सुद्धा आहे पारदवाडी या मैदानावरती. रुची स्पोर्ट आयोजित पारदवाडी या स्पर्धेमध्ये त्यांची मॅच सुद्धा आहे, नाईट स्पर्धा आहे. तिथे सचिन 11 जुगरेवाडी सुद्धा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. टोकवड्या परिसरामध्ये ती नाईट स्पर्धा आहे आणि तिथे हा संघ पाहायला मिळेल.
8 धावांची गरज. 8 झाल्या तिथे शॉर्ट पूल देखना स्ट्रोक योगेश पारधी ऑन पाय ठोकला षटकार 6 धावा. चौदा बनल्यात आता जिंकण्यासाठी फक्त 4 धाब्यांची गरज. 3 चेंडू मध्ये 14 बनवल्यात. काय फॉर्म मध्ये हा खेळाडू ज्यावेळेस फॉर्म मध्ये असतो ना समोर कोणताही गोलंदाज असो त्याच्यावरती अक्षरशः एखादा शत्रू जसा तुटून पडतोय ना तसा हा फलंदाज तुटून पडतोय. फक्त जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये 4 ची गरज. हलक्या हाताने टॅप केले. चांगलं सेन्सिबल क्रिकेट घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने सचिन 11 जुगरेवाडी संघाची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 15 या अंकावरती. आता जिंकण्यासाठी 14 चेंडू 3 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रवीण असेल. यावेळेस समोर उडवला विजय फटका 4 धावा चौकार. चॅम्पियन संघ ठरतोय सचिन 11 जुगरेवाडी. चला डीजे वाले गाणं लावायचं आहे कारण संघ चॅम्पियन बनलाय. हल्लक टीम चिंचवाडी. पुढच्या हप्त्यामध्ये गावंडवाडी आयोजन आहे या ग्राउंड वरती. शनिवार आणि रविवारी 2-2 संघ कमी आहेत.